हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स गॅलेक्सी 2026 या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण जसं की ही सिरीज चालू केलेली आहे 15 दिवसाची सिरीज. यामध्ये आपण 12वीचा पूर्ण सिलेबस तुमचे रिवाइज करणार आहे. आता सध्या चॅप्टर वाईज रिव्हिजन देतो आहे. आता चॅप्टर वाईज एकदा सर्वांचे रिव्हिजन झाल्यानंतर शेवटी मी सर्वांचा एक लाईव्ह सेशन घेणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा पेपर जवळ येईल, पेपर जवळ आल्यानंतर तेव्हा तुमचे लाईव्ह सेशन मी पहाटे म्हटलं तरी सकाळी पहाटे 5 वाजता किंवा 6 वाजता सकाळी लाईव्ह येणार आहे की 2 तास 3 तास लाईव्ह लेक्चर मध्ये पूर्ण M1 आणि M2 चे रिव्हिजन दणकेबाज 2-3 दिवस लाईव्ह लेक्चर घेऊन देणार आहे. त्यामध्ये तुमचे क्वेश्चन आन्सरिंग सगळे मी त्यामध्ये घेणार आहे. तर आता महत्त्वाचा पार्ट, तुम्ही आतापर्यंत जसं मी शिकवत जात आहे तसं तुम्ही एक एक चॅप्टर पटकन क्लिअर करत घेत चला. यामध्ये काही शंका येत असतील मला कमेंट करत चला. आता मी यामध्ये मॅट्रिक्सचा आता मागचा जो टोपला पहिला भाग झालेला आहे त्यामध्ये मी आपल्या 2 मेथड कव्हर अप केल्या होत्या, ज्या की सगळ्यात महत्त्वाच्या ॲडजॉइंट आणि रिडक्शन मेथड. परंतु आता काही मुलांची डिमांड आहे की सर इन्व्हर्जन आणि काय रो मेथड दाखवा. तर म्हणून हा सेकंड मी पार्ट बनवत आहे. त्यामध्ये इन्व्हर्जन आणि रिडक्शन, इन्व्हर्जन मेथड आणि रो मेथड दाखवतो. चला, चांगली गोष्ट आहे. तुमची इच्छा असेल तर मला सांगत चला, मी त्याही टॉपिकवर व्हिडिओ नक्की बनवत चालेल. न कदाचित त्यावर पडलास तर तोही आपला मेथड आपली क्लिअर असावी. ठीक आहे, बघा आपल्या समोर मी मेथड ऑफ इन्व्हर्जन ही मेथड मांडलेली आहे. या मेथड समजून घेऊया आपण कशी अप्लाय करायची. तर बघा, पहिलं यामध्ये काय इक्वेशन मांडतात आपल्याला, असं 2/2 इक्वेशन दिलं जाईल. 2/2 असू शकतो किंवा 3/3 असू शकतो, कसं असेल. शक्यतो मेथड ऑफ इन्व्हर्जन जास्त विचारले गेले नाहीये, पण जरी आलंच तर 2/2 येईल. त्यामुळे ही मेथड आपले करून ठेवा. काय बघा, a1x + b1y = c1, a2x + b2y = c2 असं जर इक्वेशन आलं तर आपल्याला हे इक्वेशन ax = b या फॉर्म मध्ये मांडायचं आहे. आता यामध्ये a म्हणजे काय असेल, तर a म्हणजे तुमचा मॅट्रिक्स कोणता, तर यामध्ये x आणि y चे कोएफिशिएंट बघा, म्हणजे a1 b1 हे झाले आपले कोएफिशिएंट ऑफ फर्स्ट इक्वेशन, आणि a2 b2 हे पण झाले आपले काय कोएफिशिएंट ऑफ xy सेकंड इक्वेशन मध्ये. त्यानंतर कॅपिटल X म्हणजे काय, तर कॅपिटल X म्हणजे तुमचा असेल व्हेरिएबल कोणते आहे. व्हेरिएबल आहे बघा इक्वेशन मध्ये x आणि y हे व्हेरिएबल दिसत आहेत. आणि b म्हणजे काय, राईट साइडची कॉन्स्टंट जे असते c1 आणि c2 हे b मॅट्रिक्स मध्ये येते. चालेल, a मॅट्रिक्स, x मॅट्रिक्स आणि b मॅट्रिक्स आपल्याला कळालं. त्यानंतर तुम्हाला हे आलेले ह्या फॉर्म मध्ये मांडायचं आहे. हे आपलं फॉर्म्युला आहे असं म्हटलं तरी चालेल. तर आता याची स्टेप समजून घ्या. मेथड ऑफ इन्व्हर्जनची स्टेप आहे कंपल्सरी की ax = b. यामध्ये काय करायचं तुम्हाला, प्री मल्टिप्लाय बाय a इन्व्हर्स. a इन्व्हर्सनेच का मल्टिप्लाय करायचंय, कारण लक्षात घ्या आपल्याला a इन्व्हर्सच काढायचा आहे. a इन्व्हर्स काढायचं असेल तर इथं पहा आपल्याला a इन्व्हर्स यामध्ये नाही मेन्शन केलेलं, म्हणून मी a इन्व्हर्सने जर मल्टिप्लाय केलं तर इथून बघा प्री मल्टिप्लाय मी काय केलं, a इन्व्हर्स * हा ax ॲज इट इज लिहिला, a इन्व्हर्स इथं b तो पण मी ॲज इट इज लिहिला. आता इथून मल्टिप्लाय केल्यानंतर मला काही करून हा a ची जी टर्म होती मला राईटला कन्वर्ट करायची होती. बघा, राईटला कन्वर्ट केली म्हणजे माझे x म्हणजे कोण, आपला x मॅट्रिक्स म्हणजे xy यांच्या व्हॅल्यूज निघून येतील. मग हे रिमूव्ह कसं होणार होतं, तर लक्षात घ्या रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपण शिकलेलो आहात की a * a इन्व्हर्स = I हा आपला फॉर्म्युला आहे. तर म्हणून मी काय केलं, a माझ्याकडे रेडी होता, a इन्व्हर्स नव्हता, म्हणून a इन्व्हर्स मी मल्टिप्लाय केला जेणेकरून a * इन्व्हर्स माझा I रिमूव्ह होऊन जाईल. ठीक आहे, बघा a इन्व्हर्स मल्टिप्लाय केल्यानंतर याला मी असं म्हणू शकतो, a इन्व्हर्स * हा a त्याला ब्रॅकेट देतो, हा x तसाच काही चेंज झालेलं नाही. त्यानंतर यामध्ये बघा आता a * a इन्व्हर्स फॉर्म्युला आपल्याला काय बघा I, हा झाला I * x = a इन्व्हर्स b. लक्षात घ्या, आयडेंटिटी मॅट्रिक्सने तुम्ही कशालाही मल्टिप्लाय केलं तर फरक पडत नाही. मग इथं बघा घेतलं मी x = a इन्व्हर्स b, म्हणून याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं आहे की I ने कशाला मल्टिप्लाय केलं म्हणून फरक पडत नाही, म्हणजे x मॅट्रिक्सच राहणार. ठीक आहे, बघा इथं पण x मॅट्रिक्स आपला काय आला, a इन्व्हर्स * b. चालेल, मग हे आपले इक्वेशन असेल. इथून पुढे आपण a मॅट्रिक्स आपल्याला माहित आहे त्याचा इन्व्हर्स काढणार, इथं ठेवणार, b मॅट्रिक्स आहे या आहे तसं ठेवणार, दोघांचे मल्टिप्लिकेशन करणार आणि जे काय उत्तर येईल ते आपण x मॅट्रिक्स सोबत इक्वेट करणार. x मॅट्रिक्स आपल्याला माहित आहेच, म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू डायरेक्ट येणार. चला आपण डायरेक्ट एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. आता मी तुमच्या समोर मांडले इक्वेशन असं दिलं जाईल. सम तुम्हाला ही इन्व्हर्जन मेथड आली
की हा एवढा पार्ट ॲज इट इज तुम्हाला कॉपी पेस्ट करायचा आहे प्रत्येक सममध्ये, एवढं लक्षात असू द्या. ठीक आहे, चला मी एक्झाम्पल आपल्यासमोर मांडतो आता. बघा तर आता आपल्यासमोर मी इक्वेशन ठेवलेलं आहे. बघा हे इक्वेशन आहे आपले इन्व्हर्जन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. तर स्टेप बाय स्टेप समजून घ्या. सांगितल्याप्रमाणे काय दिलेलं एक्झाम्पल कोणत्या फॉर्ममध्ये मांडायचं आहे. ए मॅट्रिक्स काय असतं बघा, ते लिहून घेऊ आपण इथे. ए मॅट्रिक्स म्हणजे कोण, ते एक्स वाय चे कोएफिशिएंट बघा 1 2, इथे 2 3, पहिल्या इक्वेशनचे कोएफिशिएंट 1 2 2 3, सेकंड इक्वेशनचे. त्यानंतर ते मांडल्यानंतर एक्स मॅट्रिक्स म्हणजे बघा व्हेरिएबल्स, कोणते कोणते व्हेरिएबल्स आले, स्मॉल एक्स स्मॉल वाय, स्मॉल एक्स स्मॉल वाय हे दोन व्हेरिएबल आहे. आणि त्यानंतर कॉन्स्टंट आपला कोणता असतो, ए मॅट्रिक्स, एक्स मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स मध्ये काय बघा राईट साइडचे कॉन्स्टंट म्हणजे 2 आणि 3. सगळ्या व्हॅल्यूज माहित झाल्या आपल्याला. आणि हे आता इथं म्हणायचं बघा आपल्याला फॉर्म्युला काय, ax = b. ते मागचा सगळं स्टेप आयरिशा कॉपी पेस्ट करून घेणार आपण. काय म्हणायचं बघा, प्री मल्टिप्लाय बाय a इनवर्स वी गेट. a इनवर्स ने मी मल्टिप्लाय केलं तर काय इक्वेशन तयार होते माझं, तर a इनवर्स इंटू ax = a इनवर्स इंटू b. त्यानंतर हा ब्रॅकेट मी याला देतो a इनवर्स इंटू a इंटू x = a इनवर्स b. आणि a इंटू a इनवर्स मी तुम्हाला सांगितलं तर रो ट्रान्सफॉर्मेशनचा फॉर्म्युला होता, किंवा a इंटू इनवर्स याचा पॉवर 1 याचा -1 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स होतो. दॅट इज x = a इनवर्स b. आयडेंटिटी मॅट्रिक्सचा कशावरही फरक पडत नसतो, म्हणून आय लिहिला नाही लिहिला फरक पडत नाही. म्हणजे आन्सर x = a इनवर्स b. दॅट इज इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला काय काय काढणं आहे, तर ए इनवर्स काढणे, नंतर बी मॅट्रिक्स तर माहित आहेच, फक्त ए इनवर्स काढून घ्या. मग ए मॅट्रिक्स तुम्हाला माहित आहेच 2/2 चा. तर ए इनवर्स काढण्यासाठी या 2/2 मॅट्रिक्सचा तर तुमच्याकडे किती मेथड्स आहेत. तुम्ही त्याचं रो ट्रान्सफॉर्मेशन इनवर्स काढू शकता, कॉलमने काढू शकता आणि ॲडजॉइंटने काढू शकता. मला वाटतं रोने वगैरे करत बसण्यापेक्षा ॲडजॉइंट मेथडच वापरा, जी आपल्याला इझी पडते. त्यांनी असं काही उल्लेख केलेला नाहीये की तुम्ही रो नेक्स करा, कॉलम नेक्स करा आणि ॲडजॉइंट नेक्स करा. ए इनवर्स काढायचा आहे फक्त, तो कोणते जी तुम्हाला मेथड इझी वाटेल त्याने काढा. चला मग मी ए मॅट्रिक्स घेतला. पहिलं तुमचं काम त्याचं काय फाइंड करा. हा ए मॅट्रिक्स काय बघा आपल्याला 1 2 2 3, कोणत्याही स्टेप एक्स्ट्रा करत बसायचं नाही, पटपट कॅल्क्युलेशन करून घ्या. आणि हे सम आपल्याला 3 मार्कांना असणार आहे. पहा यामध्ये बघा याचा डिटर्मिनंट काढला मी. फर्स्ट डिटर्मिनंट काय, ॲडजॉइंट मेथड इनवर्स काढतोय आपण. 3 1 3 -2 2 4, 3 4 आपल्याला डिटर्मिनंट मिळाला -1. डिटर्मिनंट 0 आलाय का, तर डिटर्मिनंट 0 आलेला नाही. डिटर्मिनंट 0 नाही म्हणजेच काय म्हणतो आपण, ए इनवर्स एक्झिस्ट. ए इनवर्स मिळत आहे, काय प्रॉब्लेम नाही. चला मग ए इनवर्स जर मिळतोय तर काय स्टेप होते, मग पुढे फाइंड करायचं आपण बघा मायनर्स ऑफ ए. चला मायनस फाइंड करायचं त्याने डायरेक्ट लिहा. तुम्हाला सांगितलं होतं ज्या जी एलिमेंटचा मायनस हवा आहे त्याचे डायगोनल एलिमेंट मांडा. 1 चा डायगोनल एलिमेंट म्हणजे क्रॉस एलिमेंट कोण आहे, 3. पहिला मायनस आला 3. दुसरा एलिमेंट कोण होता, 2. 2 चा क्रॉस एलिमेंट कोण आहे बघा 2च, त्याचा मायनस आला 2. पुढचा इथल्या या एलिमेंटचा मायनर कोण आहे बघा, त्याचा क्रॉस बघा 2, त्याचा मायनर तोच आला. आणि शेवटचा 3 त्याचा क्रॉस बघा कोण आहे 1, त्याचा मायनर 1 आला. किंवा सिम्पली मी सांगितल्याप्रमाणे क्रॉस एलिमेंट घ्या. नाही तर हे बघा आपण जो मॅट्रिक्स त्याचा उलटा लिहिलाय बघा, उलटा लास्ट कॉलम पासून बघा, लास्ट रो पासून बघा उलट 3 2 आणि इथे 3 2 लिहिता रीड करताना उलटा रीड करायचं, लिहिताना सरळ लिहायचं आहे. 3 2 नंतर काय बघा 2 1 असं 2 1. कसं लिहा प्रॉपर लक्षात ठेवा. मायनस नंतर पुढची स्टेप होती बघा आपली कोफॅक्टर्स ऑफ ए. कोफॅक्टरचा मी तुम्हाला एकदम सरळ आणि सिंपल फॉर्म्युला दिलेला आहे. 2/2 असेल तर काय फॉर्म्युला आहे बघा, प्लस मायनस मायनस प्लस. 3/3 असेल तर तो प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. हा 3/3 मध्ये बघितलं माहित नसेल तर मागच्या जो मी आपल्यासमोर पार्ट टाकलेला आहे तो पार्ट प्रॉपर बघून घ्या, त्यामध्ये प्रॉपर मी एक्सप्लेन केलेला आहे ॲडजॉइंट मेथड. आता इथं 2/2 आहेत, आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू आणि कोफॅक्टर्स फाइंड करून घेऊया. चला पहिल्या एलिमेंट मल्टिप्लाय 3 इंटू प्लस प्लस 3 येणार. पुढचा 2 इंटू मायनस मायनस 2 होणार. 2 इंटू मायनस मायनस 2 होणार. 1 इंटू प्लस प्लस 1 होणार. हे झालं बघा आपला कोफॅक्टर्स ऑफ ए. पुढची स्टेप होते बघा ॲडजॉइंट फाइंड करा. ॲडजॉइंट फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय, तर जे एलिमेंट आहेत मॅट्रिक्स मध्ये जे रोज आहेत ते काय करा, फक्त कॉलम मध्ये कन्वर्ट करा. टर्न्स रोज इंटू कॉलम्स. मग फर्स्ट रो आहे 3 - 2 तो कन्वर्ट होईल फर्स्ट कॉलम मध्ये.
सेकंड रो आहे -2 1 तो कन्वर्ट होईल सेकंड कॉलम मध्ये. झालं बघा, ऍडजॉइंट झालं. आणि लास्ट स्टेप होते ए इनव्हर्सचा. ते ए इनव्हर्सचा फॉर्म्युला 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. बस यामध्ये व्हॅल्यूज टाका, ए इनव्हर्स मिळाला. डिटर्मिनंट किती आलेला आहे बघा, आपला ए चा डिटर्मिनंट आहे -1, तर -1 तसाच. ऍडजॉइंट काढला आपण 3 -2 -2 1. हा मिळाला मला ए इनव्हर्स. ए इनव्हर्स मिळालेला आहेच. तर आता मी थोडं सिम्प्लिफाय करून लिहितो त्याला. ए इनव्हर्स आपल्याला काय काय लागणार आहे आता बघा, इक्वेशन 1 महत्त्वाचं आहे. मला ए इनव्हर्स लागणार आहे, बी मॅट्रिक्स लागणार आहे. ए इनव्हर्स तर मी काढलायच, बी मॅट्रिक्स माहिती आहे. बाकीचा पार्ट मी आता इरेज करतो आणि आपण यामध्ये व्हॅल्यूज टाकूया 1 बाय 1. चला बघा, काय सांगितलं मी, ए इनव्हर्स काय आलं आपल्या ए इनव्हर्स फायनली. तर ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन -1 म्हणजे काय येणार आहे, -1च येणार. मग सिंपल ते मायनस साइन आत मल्टिप्लाय करून घ्या. किंवा लक्षात ठेवा, आता हे एकदम इझी आलंय. -1 आलं, इथे समजा 1/2 असता, 1/3 असता, तर मी आतमध्ये मल्टिप्लाय वगैरे काही केलं नसतं. लक्षात ठेवा, म्हणजे असंच ठेवायचं बाहेर. फक्त हा एवढा मॅट्रिक्स मांडायचं, जसं की आता पुढे सांगतो इथे. आता सध्या 1 अपॉन -1 आहे, तर मी काय करतो, याला मल्टिप्लाय होते म्हणून करतो आतमध्ये. मायनस साइन मल्टिप्लाय केला, आतमध्ये काय येणार बघा, मायनस साइन मल्टिप्लाय, साइन चेंज करा, -3 -2 चा आपला होईल +2, -2 चा होईल आपला +2, +1 चा होईल -1. हा माझा प्रॉपर ए इनव्हर्स आलाय. आता मी आलेला ए इनव्हर्स काय करणार, पुढील इक्वेशन 1 म्हणेल, म्हणजे जेणेकरून मला सगळ्या व्हॅल्यूज आता मिळतील. इक्वेशन 1 होतं माझं काय, x * a इनव्हर्स b. यात व्हॅल्यूज टाकतो. आता x म्हणजे काय होता बघा माझा, x इरेज केला आपण, स्मॉल x आणि y होता बघा राईट साइडला. ए इनव्हर्स काय काढलं आपण बघा, ए इनव्हर्स काढले आताच -3 2 2 -1. बी मॅट्रिक्स काय बघा, तर बी मॅट्रिक्स बघा आता इथे लिहिला आहे तसा 2 आणि 3. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता इथं आल्यानंतर लक्षात ठेवा की तुम्हाला त्या दोघांची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. समजा आता काय झालं असतं आपलं, मी आता सांगत होतो त्याप्रमाणे ए इनव्हर्स सोबत समजा इथे म्हणू आपण, इथे 1 च्या ऐवजी 3 4 काही आलं असतं 2 3, तर मग तुम्ही इथं लिहिताना हे नंबर जर जसा आलाय तसाच मी इथं ठेवला असता. बाहेर बघा ए इनव्हर्सचा 1 अपॉन -3 आणि मी फक्त त्या दोघांची मल्टिप्लिकेशन करून घेईल. नंतर जे आलंय त्याने आत नंतर मल्टिप्लाय करायचे, तोपर्यंत करायचं नाही. कारण इथं -1 आलाय मला, म्हणून मला जास्त त्रास झाला नाहीये. डायरेक्ट मायनस मल्टिप्लाय केलं, मला परफेक्ट मिळालंय, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. जर काही आलं तर तुम्ही मल्टिप्लाय करू नका, एवढंच मी सांगतोय. चला या दोघांची मल्टिप्लिकेशन करून घेतो. आता काय कर, मल्टिप्लिकेशन कशी असते बघा, ह्या रो ने फर्स्ट रो ने फर्स्ट कॉलम अशी मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन असते. फर्स्ट रो ने फर्स्ट कॉलम, नंतर सेकंड रो ने तोच कॉलम. त्यामध्ये मल्टिप्लिकेशन पहिला एलिमेंट पहिल्या एलिमेंटला, दुसरा एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटला करा मल्टिप्लिकेशन. -3 * 2 -6. त्यानंतर ऍडिशन करायची बघा, सेकंड एलिमेंट सेकंड एलिमेंट सोबत 2 * 3 2 3 जा 6 विथ आला +6. पहिल्या रो ने मल्टिप्लाय करून झाले. आता सेकंड रो ने मल्टिप्लाय करायचं आहे. चला सेकंड रो ने परत त्यालाच 2 * 2 +4 -1 * 3 -3. किती आले बघा याची ऍडिशन फायनली, ऍडिशन आली -6 + 6 0 4 -3 1. आणि इकडे काय आपला स्मॉल x आणि y. तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही साइड इक्वल आहे, म्हणजेच माझ्या बाय इक्वेटिंग जर दोन्ही साइड इक्वेट केल्या तर x ची व्हॅल्यू बघायला मिळाली 0 आणि y ची व्हॅल्यू आली 1. हवंच तर आपण चेक करू शकता आपल्या x आणि y ची व्हॅल्यू ज्या आल्या त्या करेक्ट आहेत का रॉंग आहेत. कसं चेक करणार, ते इक्वेशन तुमच्या समोर आहे, x आणि y ची व्हॅल्यू त्यात टाका आणि जर राईट हँड साइड एवढं आन्सर येत असेल तर आपला आन्सर करेक्ट आहे. चेक करूया. चला पहिल्या इक्वेशन मध्ये टाकू. x ला 0 टाकलं तर 0 होणार, y ला जर 1 टाकलं तर 2 1 2 होणार आणि उत्तर 2च येत आहे, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. मग आता इथपर्यंत सांगितल्याप्रमाणे आपला आन्सर ही मेथड क्लिअर असावी. मी आता सांगितल्याप्रमाणे जर इथे काही नंबर आला एक्स्ट्रा तो नंबर तसाच ठेवा बाहेर, आतमध्ये मल्टिप्लाय करू नका. नंबर मल्टिप्लाय कधी करा आतमध्ये, तर जेव्हा इथे समजा 1/2 1/3 जे असेल बाहेर हे प्रॉपर आन्सर आलं की मग 1/2 असेल तर 1/2 ने आत मल्टिप्लाय इथे शेवटी करा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. बस एवढंच. चालेल, या ठिकाणी आपली काय झाली, इन्व्हर्जन मेथड संपली. हा ही मेथड आपल्याला मला वाटतं कळाली असावी. आता याचे एखादं सम तुम्ही घेऊन ट्राय करून बघा, ही मेथड आपली क्लिअर. पुढच्या आता कोणती तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशनची मेथड दाखवून देतो, त्याचे गणित बघूया. म्हणजे आपलं मोस्ट ऑफ द मेथड सगळ्या कम्प्लीट झाल्या. मी आपली पुढची मेथड शेवटची ठेवलेली आहे कोणती, रो ट्रान्सफॉर्मेशन.
रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडच्या स्टेप्स काय आहेत बघा. पहिली स्टेप आहे फाइंड डिटर्मिनंट, आणि डिटर्मिनंट 0 येता कामा नये. सेकंड स्टेप आपली फॉर्म्युला. चला आपण एक्झाम्पल ठेवलं, मी आपल्या समोर 2x2 चं एक्झाम्पल ठेवलंय. फाइंड द इनव्हर्स बाय युजिंग कोणते आपण रो ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व्ह करूया. रो ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व्ह करायला घेतलं तर पहिला डिटर्मिनंट आपण चेक करू. डिटर्मिनंट सगळ्यांना माहिती आहे कसं फाइंड करतो याचं, जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 1 जा 3 मायनस काय येतं याचं क्रॉस 2 * -1 -2 म्हणजे आन्सर आला बघा 3 मायनस +2 3 + 2 काय बघा 5. पण डिटरमिनंट माझा 5 आला म्हणजे डिटरमिनंट 0 आलाय का तर नाही. वी कॅन से विच इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय झालं इनव्हर्स एक्झिस्ट. इनव्हर्स एक्झिस्ट. सेकंड स्टेप काय आपला फॉर्म्युला आहे बघा a * a इनव्हर्स इज इक्वल टू I. मग तो फॉर्म्युला लिहिला मी a * इनव्हर्स इज इक्वल टू I. a मॅट्रिक्स मांडूया. a चा a मॅट्रिक्स मांडा. काय a मॅट्रिक्स बघा 1 -1 त्यानंतर 2 3 * a इनव्हर्स इज इक्वल टू I. आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो बघा 1 0 0 1. यात काही चेंज होणार नाही. आता स्टेप बाय स्टेप आपण फॉलो करूया. काय सांगितलं बघा आता a इनव्हर्स झालं की स्टेप्स काय आहेत तर हा सगळ्यात महत्त्वाच्या स्टेप्स आपल्या समोर आहेत. मी त्या साईडला लिहून ठेवतो. या स्टेप नुसार आपल्याला चालायचंय. काय स्टेप्स आहेत बघा 1 0 0 1 म्हणजे आता झालं हे दोन स्टेप झाले. या स्टेप तुम्हाला मी एक्सप्लेन करतो त्याचं काय मिनिंग आहे बघा. तर याचा मिनिंग असा आहे की लक्षात घ्या तुम्हाला पहिली स्टेप आहे हा एलिमेंट 1 करा. इथला एलिमेंट 1 करायचा आहे. तुम्हाला त्याच्या खालच्या एलिमेंटची हेल्प घेता येईल. याची हेल्प घेऊन याला 1 बनवा. लक्षात ठेवा 1 बनवताना तुम्हाला फक्त खालच्या एलिमेंटची हेल्प घेता येते. म्हणजे फर्स्ट रो आहे तर सेकंड रोची हेल्प घेऊन याची हेल्प घेऊन 1 करा. सेकंड स्टेप आहे की त्याचा खालचा एलिमेंट जो आहे 0 त्याला जर खालचा एलिमेंट असेल 1 च्या खाली त्याला 0 करायचं आहे. पण या 0 ला मदत असेल 1 ची हेल्प घेऊन याला 0 करायचं आहे. ठीक आहे. बाकी कोणाची हेल्प घेता येणार नाही. नंतरची स्टेप आहे हा एलिमेंट तुम्हाला 1 करणं आहे या ठिकाणचं. पण या 1 ला हेल्प घ्यायला चान्सच नाही. त्याच्या खाली एलिमेंट आहे कोणी मी सांगितलं 1 बनवताना खालच्या एलिमेंटची हेल्प घ्या. 1 च्या खाली एलिमेंट नसणार आहे मग त्याला बाय ऑप्शन किंवा बाय चान्स नाही म्हणतात कंपल्सरी तुम्ही इथे जो नंबर असेल त्याने त्या रोला त्यानेच डिवाइड करा. समजा 5 असेल तर 5 ने डिवाइड करा त्या रोला म्हणजे 5/5 1 होणार. म्हणून हा ऑप्शन नाही. इथं जो असेल त्यानेच त्याला डिवाइड करा. खाली एलिमेंट नाही. पुढची स्टेप आहे त्याच्या वरचा एलिमेंट 0 करा. पण या 0 करायला हेल्प असेल 1 ची. लक्षात घ्या 1 बनवताना खालची एलिमेंटची हेल्प असते आणि 0 बनवताना त्या 1 ची हेल्प असते. एवढंच असतं. तर आपण ट्राय करूया. इथे मी मांडलाय एक स्टेप स्टार्ट करू. पहिली स्टेप आहे आपला हा एलिमेंट 1 बनवायचा. मग आता इथं बघा इथं रेडीमेड 1 आहे. मग एक स्टेप आपली वाचली आहे. लेफ्ट हँड साइड बघायची बघा आपल्याला फक्त ही स्टेप इथं 1 पाहिजे 1 रेडी आहे. सेकंड स्टेप त्याच्या खालचा एलिमेंट 0 करायचा म्हणजे हा. त्याच्या खाली काय आलं बघा 2 आला. इथं मला 0 करणं आहे. हा जर 0 करायचा असेल तर मी तुम्हाला सांगितलं हेल्प कोणाची घेता येईल आपल्याला 1 ची हेल्प घ्यायची आहे. तो 1 ची हेल्प घेऊन 0 कसं करायचं ते स्टेप सांगतो पहा. हा काय करायचं बघा सिंपली आता या 2 ने हा आहे आपला फर्स्ट रो म्हणजे R1 हा आहे आपला सेकंड रो म्हणजे R2. आता इथं 0 आणायचं असेल तर इथं 2 पाहिजे तेव्हा 2 - 2 केला तर 0 येईल. मग तुम्ही काय करायचं जिथं 0 करायचं त्या नंबरने 1 च्या रोला मल्टिप्लाय करत चला नेहमी. मग इथं 2 आहे 2 ने मी याला मल्टिप्लाय करणार बघा या रोला म्हणजे 2 ने केलं मल्टिप्लाय तर रफ मल्टिप्लाय करून ठेवा वरती. 2 1 जा 2 2 * -1 -2 रफ मल्टिप्लाय करायचं 2 * 1 2 2 * 0 0. 2 ने मल्टिप्लाय फक्त इकडेच नाही जे इकडे ऑपरेशन होणार कॅल्क्युलेशन होणार तेच पलीकडे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं हे लक्षात असू द्या. पुढे आता बघा 2 - 2 केला 0 उत्तर येतंय म्हणजे ऑपरेशन काय झालं खालच्या वरची टर्म मायनस म्हणजे कोण R2 मधून 2 R1 मायनस. मग ऑपरेशन झालं बघा R2 - 2 R1 असे ऑपरेशन लिहित जायचे आपण. चला ते इथं मांडूया. A इनव्हर्स इज इक्वल टू I. आता काय म्हणतात चेंज कुणामध्ये होणार आहे बघा सेकंड रो मधून R1 मायनस होणार. चेंज म्हणजे पहिला कोण स्टार्टिंगला R2 आहे मग सेकंड रो मध्ये चेंज होत आहे फर्स्ट रो मध्ये नाही. फर्स्ट रो आहे तसंच लिहा 1 - 1 त्यानंतर इथे 1 0 आहे तसं ॲज लिहिला मी. आता सेकंड रो ची सबट्रॅक्शन करायची कशामधून सेकंड रो आणि फर्स्ट रो ची 2 ने मल्टिप्लाय करून ठेवले त्याची 2 - 2 इथे 0 आला. 3 - -2 सबट्रॅक्शन करताय 3 सबट्रॅक्शनचा साइन मायनस आणि मग पुन्हा -2 मायनस मायनस काय होणार प्लस म्हणजे 3 + 2 आपलं उत्तर काय येणार रे 5 येणार. इकडे सेम इकडे पण तेच करा 0 - 2 -2 येणार 1 - 0 म्हणजे 1 येणार. झाले बघा सबट्रॅक्शन.
चला एक एक स्टेप करत चालले मी प्रॉपरली पुढचं काम. त्यानंतरचं काम होतं बघा 1 झाला 0 झाला 2 स्टेप कंप्लीट. तिसरी स्टेप आहे इथे 1 करायचं आहे. आता बरोबर असं यू टाईप करत जायचं बघा. 1 झाला 0 झाला तो 1 करा. 1 कुठे बनवायचं आपल्याला 5 या ठिकाणी मी सर्कल करतोय बघा कुठे कुठे काय काय बनवायचं इथं 1 करायचं. पण 1 बनवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं खालच्या एलिमेंटची हेल्प घेता येते. याच्या खाली एलिमेंटच नाहीये. मग तुम्हाला सांगितलं एलिमेंटच नसेल तर काय सांगितलं त्याच नंबरने त्या रोला डिवाइड करा. मग इथं 5 आहे सेकंड रो मध्ये आहे. मग काय व्हायचं सेकंड रोला R2 चेंज R2 डिवाइड बाय 5 सेकंड रोला 5 ने मी डिवाइड करतोय. चला मग चेंज काय होईल बघा आपल्या मॅट्रिक्स मध्ये A इन्व्हर्स इज इक्वल टू फर्स्ट रो ॲज इट इज 1 -1 1 0. त्यानंतर मी जर 5 ने डिवाइड केलं तर 0/5 0 5/5 1 -2/5 -2/5 आणि 1/5 1/5. सेकंड रोला मी 5 ने डिवाइड केलं. आता शेवटची स्टेप बोलली तुमची की इथं 1 तयार झालेला आहे. आता लास्ट स्टेप कोणती फक्त इथे 0 करा. बघा बरोबर आपला मॅट्रिक्स तयार होत गेलाय 1 0 1 1 0 1 झालाय. आता कोणता पाहिजे इथे 0 पाहिजे ते मी सर्कल करतो. इथे 0 करणं आहे. 0 करण्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगितले. इथे 0 करतात या 1 ची हेल्प असते. मग इथे 0 बनवायचा तर त्याच्या खालची 1 ची हेल्प घेऊन 0 बनवा. मग हा -1 आणि ह्या 1 ची -1 + 1 ऍडिशन जरी केली 0 होतंय का रेडीमेड निगेटिव्ह साइन आहे. फक्त ऍडिशन करायची. आपला हा कोणता रो आहे फर्स्ट रो हा आहे आपला सेकंड रो. मग चेंज कोणत्या फर्स्ट रो मध्ये करायचं का इथे 0 करायचं. मग मी म्हणेल R1 + R2. नॉर्मल ऍडिशन जरी केली तर माझा आन्सर निघून येतंय बघा. काय आन्सर येतंय त्याचा आन्सर मांडूया. तर राईट साइड आहे तशीच ऍडिशन करायची R1 आणि R2 ची. तर बघा ऍडिशन 1 + 0 1 -1 + 1 0 1 प्लस मायनस. आता ऍडिशन करताय पण मायनस साइन आल्यामुळे प्लस मायनस ऑलवेज मायनस. मग 1 - 2/5 किती बघा इथं करू आपण. 1 - 2/5 जर केलं तर क्रॉस करा. 5 1 जा 5 -2 डिवाइड बाय 5 किती आलं बघा 5 - 2 3 येणार म्हणजे 3/5 इथं आन्सर येईल आपलं. पुढची ऍडिशन 0 + 1/5 म्हणजे 1/5 येणार. चला मी दोन्ही रोची ऍडिशन करून घेतलेली आहे आणि ती ऍडिशन पहिल्या रो मध्ये मांडलेली आहे. आता सेकंड रो मध्ये काही चेंजेस नाही आहे. इसलिए 0 1 -2/5 आणि 1/5 आपला आन्सर रेडी आहे. आता फक्त हे झाल्यानंतर याला आपण कोणत्या मॅट्रिक्स म्हणतो आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा आयडेंटिटी मॅट्रिक्स इथं मांडला मी इनटू A इन्व्हर्स. राईट साइडला तुम्ही बघा 1/5 कॉमन येतोय तर बाहेर कॉमन घ्या 1/5. आतमध्ये काय उरणार आहे मग 3 1 -2 1 हे आपलं परफेक्ट आन्सर आहे. आता आलेला आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे हे चेक करायचं मी तुम्हाला 2/2 चा शॉर्टकट सांगितलं होता ऍडजॉइंट मेथड मध्ये. एका स्टेप मध्ये आपल्याला इन्व्हर्स कळतो कसा तर ही रोला नक्की अप्लाय करत चला. काय टेक्निक आहे बघा. जो A मॅट्रिक्स असतो त्याचे क्रॉस एलिमेंट चेक करा ते इंटरचेंज होत असतात. म्हणजे 3 इथे येतो 1 इथे येतो बघा 3 इथे 1 इथे आलेला आहे. आणि दुसरी टेक्निक म्हणजे हे जे नॉन डायगोनल एलिमेंट्स असतात त्याचे साइन चेंज होतात. -1 चा +1 झाला असेल झालेला आहे आणि +2 चा -2 झालेला असेल झालेला आहे. आणि बाहेर डिटर्मिनंट डिवाइड करत असतो. डिटर्मिनंट किती आला होता आपला 5 डिवाइड करतोय बाहेर म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. यामध्ये कोणाला काही शंका नसावी. हा आहे 2/2 चा मॅट्रिक्स ऍट आपला कोणती मेथड रो ट्रान्सफॉर्मेशनची. तुम्ही घेऊन बघा ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला काय करतोय हा मेथड आहे तुमची परफेक्ट झालेली आहे 2/2 मध्ये. आता मी 3/3 चा एक शेवटचा सम दाखवेन ते एक मेथड बघून घ्या. मी रोनेच फक्त 3/3 चं थोडं लेंदी आहे पण प्रॉपर समजून घ्या. नसेल जमत तर अनलाइज जमणार तर आहेच फक्त नेहमी गडबड होती मुलांची कॅल्क्युलेशन मध्ये. कॅल्क्युलेशन जेवढं स्ट्रॉंग असेल तरच रो ट्रान्सफॉर्मेशनला मी म्हणेन एक्झाम मध्ये पेपरला आलं तर ते पेपरला सोडवायला घ्या पण कधी तरीही शेवटी. कारण बरेच मुलं रो मेथड मध्ये गडबड करतातच. म्हणून 2/2 असेल तर बिंदास सोडवा यामध्ये काय अडचण नाही. कारण आपण क्रॉस चेकिंगचा पण आन्सर माहिती आहे टेक्निक माहिती आहे. आन्सर आलाय की लास्ट आलं करेक्ट का रॉंग ते पण कळतंय. बघूया चला तर 3/3 एक लास्ट दाखवून देतो. चांगली गोष्ट आहे बघा तुमची यामध्ये सगळ्यांनी म्हणजे प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वांनी दाखवलेला आहे. कारण मी जी सिरीज चालू केली आहे हे तुमच्यासाठी जेणेकरून मला वाटलं की पेपरच्या मध्ये जो गॅप आलाय मॅथ्सच्या आपल्या तुम्हाला वाटतं 2 दिवसाचा आलाय. तर त्या 2 दिवसामध्ये मी डायरेक्ट रिव्हिजन जर घेतली असती तर तुमचे हे कन्सेप्टच क्लिअर नसेल तर तेव्हा मी रिव्हिजन जरी घेतली तर तुम्हाला काहीच कळालं नसतं. म्हणून मुद्दामून मी काय केलंय
ते आत्ताच तुमची एक सिरीज स्टार्ट करून तुमचे काय केले प्रत्येक चॅप्टर वाईज व्हिडिओज टाकत आहे, तर तुमचे आत्ताच कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. म्हणून कृपया तुम्ही मला प्रचंड काय करा प्रचंड सर्वांची मला साथ द्या, जेणेकरून तुम्ही ही सगळ्यांनी ते बघत असाल आणि मला जर त्याचे उत्स्फूर्त काय म्हणून आपण कमेंट करून सांगत असाल की यामध्ये अडचण आहे त्यामध्ये आहे, मला आनंद वाटतो की तुम्ही काहीतरी विचारताय, म्हणजे ऑब्विसली तुम्ही काहीतरी आन्सर आपलं स्टडी करताय, तुम्हाला डाऊट येत आहे, तर माझं काम आहे मी ते तुमचं शंका निरसन करणे. तर तुम्ही विचारा, मी त्या व्हिडिओ नक्की बनवत जाईल आणि तुमची कन्सेप्ट क्लिअर करून घ्या कुठपर्यंत, जोपर्यंत आपण पेपर जवळ आले की आपण जेव्हा रिव्हिजन लेक्चर घेऊ प्रॉपर लाईव्ह सेशन, तेव्हा मला फक्त आणि फक्त पेपर सॉल्विंग, IMP आणि फक्त M1 M2 ची प्रॉपर रिव्हिजन रँडमली, ते तुम्हाला पटपट रिवाइज होईल आणि आठवेल सुद्धा. नाहीतर फक्त तुम्ही डायरेक्ट तेव्हाच बसाल तर तुम्हाला ते जमणं मुश्किल असेल, लवकर कळणार नाही आणि तेव्हा वेळ नसेल. म्हणून कृपया रोजच्या रोज बघत चला आणि मला रिस्पॉन्स देत चला. समजत असेल तर थँक्यू, गुड, काही ना काहीतरी मला स्टेटमेंट करा, कमेंट करा, नक्कीच करा, जेणेकरून मलाही त्याने मोटिवेशन मिळेल. आपल्यासमोर मी आता 3x3 मॅट्रिक्स ठेवलेला आहे. चला 3x3 मॅट्रिक्स करूया. आता सॉल्विंगला स्टार्ट करूया. बघा 3x3 प्रोसेस पण काही वेगळी नाही आहे, फक्त काय पहिलं डिटरमिनंट चेक करा, त्याचा डिटरमिनंट काय येतो. त्याचा डिटरमिनंट सोडवला. 3x3 डिटरमिनंट कसं सोडवतात बघा, पहिला एलिमेंट 2 आहे तसाच ठेवायचा आहे, 2 चा कॉलम स्किप केला जाईल, उरलेले जे एलिमेंट असतात खालचे 4 एलिमेंट शेवटच्या 2 रो मध्ये बघायचे बघा, तर ते जे एलिमेंट असते बघा हे खालचे 4 यांचा क्रॉस किती आला रे, 3 1 जा 3 -0 * 1 0, मिडल साइन असतो मायनस, पुढचा एलिमेंट आहे बघा पण 0, 0 चा एक कॉलम मध्ये, आता 0 असल्यामुळे काही तुम्ही क्रॉस करा काही फरक पडणार नाही, 0 होणार, पण तरी पण हे कट केला, 5 3 जा 15 -0 * 0 0. पुढचा साइन असतो प्लस, पण पुढचा एलिमेंट कोण आला -1, त्याचा एक कॉलम कट करा, उरले हे खालचे 4 एलिमेंट त्याचा क्रॉस म्हणजे 5 1 जा 5 -1 * 0 0, हे याचं उत्तर असेल. तिथे तो डिटरमिनंट बघूया. 2 इन ब्रॅकेट 3 - 0 3, 0 इन ब्रॅकेट 15 आणि पलीकडे प्लस मायनस -1 इन ब्रॅकेट 5, म्हणजे आन्सर येते बघा आपलं 2 3 जा 6, 0 सोडा 0च होणार आहे, हे 0 लिहूया आणि -1 * 5 -5, म्हणजे आन्सर आलाय 6 आणि हा -5 म्हणजे उत्तर आले 1. डिटरमिनंट 1 आलाय, डिटरमिनंट 0 आलाय का, नाही आला, 0 आला नाहीच पाहिजे, 0 नाही म्हणजे म्हणा A इन्व्हर्स एक्झिस्ट आहे, A इन्व्हर्स मिळतोय. चला म्हणजे आपल्याला A इन्व्हर्स ही मिळतोय. आता पुढच्या स्टेपला काय होते आपले की फॉर्म्युला आपला A * A इन्व्हर्स = I. आता जर मी स्टेप स्टार्ट करतो की इथं हा जो पार्ट होता काय आपला A इन्व्हर्स एक्झिस्ट पर्यंत आपण मिळवला आहे. पुढची स्टेप A * A इन्व्हर्स = I, यामध्ये व्हॅल्यूज टाकूया. A मॅट्रिक्स काय दिला होता तिने आपला बघा 2 0 -1, त्यानंतर 5 1 0 0 1 3, त्यानंतर A इन्व्हर्स ॲज इट इज आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे, आपल्या समोर मॅट्रिक्स मी मांडलेला आहे. आता स्टेप बाय स्टेप बघूया की तुम्हाला कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या 3x3 साठी. मी इथं मांडतोय 1 0 0 0 1 0 0 0 1. आता 3x3 चा मॅट्रिक्स काय सांगतोय बघा, स्टेप्स कोणत्या फॉलो करायच्या. तर त्याचं मत असं आहे की पहिला एलिमेंट हा 1 बनवा, आधी 1च बनवायचा आहे, पण 1 बनवताना इथे लिहितो मी बघा, पहिला इथे 1 बनवा. 1 बनवताना तुम्ही त्याच्या खालच्या एलिमेंटची हेल्प घेऊ शकता, इथं जे पण काय नंबर असतील ते यांची हेल्प घ्या आणि 0 आपलं 1 बनवा. सेकंड स्टेप 0 बनवायचे तुम्हाला हे दोन त्याच्या खालचे एलिमेंट, त्याला हे बनवताना 1 ची हेल्प घ्या. बघा मी पुन्हा 1 0 0 0 1 0 0 0 1 इथं मांडलाय. स्टेप काय सांगितली बघा, पहिला हा 1 बनवा, त्यानंतर त्याच्या खालचे दोन्ही एलिमेंट 0 करा. 1 बनवताना खालच्या एलिमेंटची हेल्प असेल आणि 0 बनवताना त्या 1 ची मदत असेल. त्यानंतर पुढची स्टेप हा 1 करा, त्या 1 बनवायला त्याच्या खालच्या एलिमेंटची हेल्प, 1 ला नेहमी खालच्या एलिमेंटची मदत असते हे लक्षातच ठेवा. त्यानंतर त्याच्या वरचा आणि खालचा दोन्ही एलिमेंट 0 करा, पण हेल्प घ्या 1 ची. आता नंतर हा 1 करा, 1 ला खाली हेल्प घ्यायचे चान्सच नाही म्हणजे त्याने डिवाइड करा, आणि नंतर हे दोन्ही एलिमेंट 0 करा, त्या 1 ची हेल्प घेऊ. हे झालं रोजचे स्टेप. 1 0 1 अपर आणि अबव आणि बिलो दोन्ही एलिमेंट 0, देन 1 आणि दोन्ही अबवचे दोन्ही एलिमेंट 0. चला स्टेप बाय स्टेप स्टार्ट करूया. थोडं लेंदी आहे पण प्रॉपर समजून घेतला, स्टेप बाय स्टेप जर कॅल्क्युलेशन प्रॉपर तुम्ही केलं तर मला वाटतं काही अडचण नाही येणार.
चला आता मी पहिलं स्टेप बघा काय आपली की हा एलिमेंट आपला 1 करायचा आहे. आता पहिले जर मी पाहिलं सम मध्ये मला इथं 1 च्या ऐवजी इथं 2 दिसतोय. मग 2 ला नाही मला 1 पाहिजे होता. तर ऐका मग आता हेल्प सांगतो मी तुम्हाला, खालच्या एलिमेंटची हेल्प घेता येईल इथं आपलं 1 बनवायचं असेल तर. पण आता 2 मधून -5 केले तर 1 तर होत नाही. मग इथं किती नंबर असायला पाहिजे होता जेणेकरून यातून 5 मायनस केले तर उत्तर 1 आलं असतं. ते एक कळते मला 6 जर इथं असतं तर 6 तून 5 मायनस करा 1 उत्तर येते. मग 6 आणू शकतो आपण इथे. हा पहिला रो म्हणजे R1 आणि दुसरा रो म्हणजे R2 आहे. मला इथं जर 6 पाहिजे असेल तर 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजे 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 दुने 6 होतील. म्हणून 3 ने मल्टिप्लाय करून घेतो बघा. 3 2 जा 6 सरळ मल्टिप्लाय 3 0 0 3 1 जा -3 3 1 जा 3 0 0. आता बघा 6 तून 5 मायनस केले तर आन्सर आपलं 1 येत आहे. म्हणून ऑपरेशन झालं. हा 6 म्हणजे कोण आहे 3R1 आहे. म्हणजे ऑपरेशन म्हणतात बघा 3R1 R2. म्हणजे R1 ला 3 ने मल्टिप्लाय करून R2 मधून मायनस करतो. चला मग काय मॅट्रिक्स तयार होते माझा, तर माझा जो मॅट्रिक्स तयार होतोय ते आपल्यासमोर इथे मांडतो. जर आन्सर आहे त्याचं थोडंसं मोठं येऊ शकतं कारण 3x3 मॅट्रिक्स लेंथी असतो. बघा काय मांडायचं, चेंज माझ्या पहिल्या रो मध्ये होणार आहे, बाकी कुठे होणार नाही. तर सबट्रॅक्शन करून घेतो लगेच R1 मधून R2. तर R1 कोणता मल्टिप्लाय केला, हे बघा 6 - 5 उत्तर आले 1. 0 - 1 उत्तर येईल -1. -3 - 0 -3. 3 - 0 म्हणजे 3. 0 - 1 म्हणजे -1. 0 - 0 म्हणजे 0. बघा पहिल्या रो मधून मी दुसरा रो मायनस केलाय आणि माझा इथं 1 एलिमेंट तयार झालेला आहे. बाकी सगळे रो ॲज इट इज लिहा. 5 1 0 0 1 0. थर्ड रो ॲज इट इज 0 1 3 0 0 1. ठीक आहे. चालेल, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. पहिली स्टेप कंप्लीट आहे. 1 बनवायचा होता, 1 आपल्या समोर रेडी केलेला आहे. सेकंड स्टेप आहे, त्याच्या खालचे दोन्ही एलिमेंट तुम्हाला 0 करायचे आहेत. तर मग मला सांगा, हा एक एलिमेंट तुमचा रेडीमेड 0 आहे, म्हणजे ही स्टेप आपली वाचली आहे. एक 0 रेडी आहे. दुसरी स्टेप होतात कधी कधी आपल्याला म्हणतो बोनस पॉईंट मिळतात की काही एलिमेंट रेडीमेड असतात, ते चांगली गोष्ट आहे, उलट आलीच पाहिजे. पुढची दुसरी स्टेप, हा एलिमेंट पण 0 करणं आहे, पण इथं मात्र 5 आहे. 5 ला 0 करायचा असेल तर मग 1 ची हेल्प घ्या. 1 हा पहिल्या रो मध्ये आहे आणि 5 हा सेकंड रो मध्ये आहे. आता 0 बनवताना 1 ची हेल्प घेतोय, पण 1 च्या जागेवर आता 0 पाहिजे. आपलं 5 - 5 केलं तरच आन्सर 0 येईल. मग इथं 5 आहे का नाहीये, तर तुम्हाला सांगितलं जेव्हा 0 करायचं असेल तर त्या नंबरने नेहमी 1 च्या रोला मल्टिप्लाय करत चला. कशाने, 5 ने ह्या रोला मल्टिप्लाय करायचं म्हणजे R1 ला. चला मल्टिप्लाय केलं. 5 1 जा 5 5 1 जा -5 5 × -3 -15 5 3 जा +15 5 1 जा -5 5 × 0 0. मल्टिप्लिकेशन कंप्लीट. आता जर बघा 5 - 5 केलं तर आन्सर 0 होत आहे, म्हणजे R2 - 5 R1 करायचं आहे आपल्याला. यांचे सबट्रॅक्शन. चला बघूया काय सबट्रॅक्शन ऑपरेशन काय देतो मी. R2 मधून R2 - 5 R1 न्यू मॅट्रिक्स. काय चेंज कुठे होतोय बघा, माझा चेंज जो होतोय तो आहे सेकंड रो मध्ये. सेकंड रो मध्ये बाकी कुठे होणार नाही. फर्स्ट आणि थर्ड रो आहे तसं लिहून घ्या. मग 1 - 1 - 3 3 - 1 0. थर्ड रो आहे 0 1 3 0 0 1. सेकंड रोचं काय करायचं ठरलंय आपलं, सेकंड रो मधून R1 मायनस करा, पण 5 ने मल्टिप्लाय केलेला. 5 ने मल्टिप्लाय केलेला वरती ठेवलाय आपण. चला R2 मधून R1 -5 5 म्हणजे 0. 1 -5 बघा, मायनस म्हणजे सबट्रॅक्शन साइन मध्ये 1 मायनस पुन्हा मायनस म्हणजे 1 + 5 होणार 6. 0 मायनस आणि -15 बघा, मायनस मायनस +15. पुढचा 0 -15 -15. 1 -5 आहे म्हणजे +6. 0 - 0 म्हणजे 0. दोन स्टेप आपल्या कंप्लीट झाल्या. 1 पण रेडी आहे, 2 0 झाले. आता पुढची स्टेप आहे तुमची की त्याच्या मिडल एलिमेंटला 1 करा. मिडल एलिमेंट इथे 6 आहे, इथे आपल्याला 1 करायचं आहे. 1 करायचं असेल तुम्हाला खालची एलिमेंटची हेल्प घेऊन त्याला 1 करायचं आहे. 6 ला 1 बनवायचं असेल तेव्हा खाली कोण आलाय 5, आपलं खाली कोण आलाय 1. कारण 6 मधून 5 मायनस केले तरच मला वाटतं आपला आन्सर काय येईल रे, इथे आपलं 1 येईल. तर मग याला नाही तर असं बघू शकते, याला कशाने डिवाइड करावं सेकंड रोला आपला काय फायदा होईल. तुम्हाला ते 6 ला 6 15 15 6 याला भाग जातोय 3 ने पूर्ण रोला. मग भाग जात असेल तर द्या, कमी एलिमेंट आपण छोटा होईल. काय म्हणून आपण बघा एक ऑपरेशन एक्स्ट्राचं करतोय. R2 चेंज R2 डिवाइड बाय 3.
6 ने डिवाइड नाही करत आहे, 6 ने केलं तर फ्रॅक्शन होईल. सो बेस्ट वे 2 ने डिवाइड करा. 2 ने केलं 3 ने डिवाइड करा. 3 ने डिवाइड केलं तर काय आलं बघा, भाग जात होता म्हणून करतोय बघा आपण. फर्स्ट रो ॲज इट इज 1 - 1 - 3 3 - 1 0. त्यानंतर सेकंड रोला 3 ने डिवाइड करतोय, 0 तसाच. 3 2 जा 6, 3 5 जा 15, 3 5 जा 15, 3 2 जा 6 आणि 0. थर्ड रो ॲज इट इज 0 1 3 0 0 1. मला वाटतं एक बेस्ट काम झालंय आपलं. आता इथे 1 बनवणं सोपं आहे, कारण मला वाटतं R2 आणि R3 1 बनवायचं असेल तर खालच्या एलिमेंटची मदत घेतोय आपण. 2 - 1 केलं तरी आन्सर आपलं 1 येत आहे. मग काय म्हणून ऑपरेशन सेकंड रो आहे आपला आणि इथे आहे आपला थर्ड रो. मग यांचे सबट्रॅक्शन करू आपण. R2 - R3. सेकंड रो मधून थर्ड रो -2 - 1 काय येणार आहे 1. तुम्ही असंही करू शकता, रोजच्या अदलाबदली पण करू शकता. R2 इंटरचेंज R3 केला ते 1 वर जाईल 2 खाली, ते पण चालू शकतो ऑपरेशन. पण वाटतं हे करा, हे सोपं आहे जर सबट्रॅक्शन, याचा फायदा पुढे पण होईल. फर्स्ट रो आपला आहे तसाच, थर्ड रो आहे तसाच. सेकंड रो आणि थर्ड रो चे सबट्रॅक्शन करा आता. 0 - 0 0, 2 - 1 1, 5 - 3 2, -5 - 0 -5, 2 - 0 2, 0 - 1 -1. सबट्रॅक्शन झालेली आहे. आता पुढचा पार्ट महत्त्वाचा काय, 1 झाल्यानंतर काय स्टेप आहे आपली, त्याचा वरचा एलिमेंट आणि हा खालचा एलिमेंट दोन्ही 0 करा, त्या 1 ची हेल्प घेऊन. ठीक आहे. मग तुम्हाला हा -1 ला पण मला 0 करायचे. मग -1 ला 0 करायचं असेल तर हा ह्या 1 ची हेल्प घेणार आहात, तर -1 आणि +1 केलं तरी आन्सर 0 येत आहे. म्हणजे पहिल्या रो दुसऱ्या रोची फक्त ऍडिशन करा. मग मी काय म्हणेन बघा, R1 + R2 सिम्पली या दोघांची ऍडिशन केली, आन्सर 0 येते बघा. R1 आणि R2 ची ऍडिशन -1 + 1 0. पण आपल्याला इथं पण 0 करायचं आहे, मग याला पण हे 1 चीच आहे. मग एक काम करा, थर्ड रो 1 - 1 केलं तरी 0 येते. म्हणजे थर्ड रो मधून सेकंड रो मायनस केलं तरी काम होईल. म्हणजे दुसरं ऑपरेशन पण सांगतो, R3 - R2 एक सोबत 2 ऑपरेशन केले तरी चालतात. आपल्या स्टेप वाचत असेल तर नक्की करा, काय हरकत नाही. A इनवर्स राईट साइड आपले आहे तशी ॲज इट इज लिहिणार. चला पुढे काय चेंज होणार आहे बघा. पहिला रो काय ऑपरेशन, पहिला R1 R2 चे ऍडिशन करा. पहिला रो दुसऱ्याचे ऍडिशन 1 + 0 1, -1 + 1 0, -3 + 2 -1. त्यानंतर 3 - 5 -2, -1 + 2 +1, 0 - 1 -1. ऍडिशन केलेली आहे बघा, आपल्या समोर मांडलेली आहे. ऍडिशन केल्यानंतर आता सेकंड रो मध्ये काही चेंज करतच नाही आपण, तो आहे तसा लिहून घ्या. 0 1 2, त्यानंतर -5 2 -1. आणि थर्ड रो आता थर्ड रो मधून सेकंड रो मायनस करा. थर्ड रो मधून सेकंड रो मायनस केला बघा. 0 - 0 0, हे ऑपरेशन करतोय आपण. 1 - 1 0, पुढचा 3 - 2 1, पुढचा 0 मायनस करतोय आपण ना. सो 0 मायनस आणि पुन्हा मायनस केला तर +5, त्यानंतर 0 - 2 केला -2, आणि शेवटचा 1 मायनस आणि -1 मायनस +1 म्हणजे 1 + 1 2 होणार. या ठिकाणी आपण पोहोचलोय. आता शेवटच्या बघा 2 स्टेप उरल्यात. हा एलिमेंट 1 करायचा आहे, तो एलिमेंट पण रेडीमेड 1 आहे. एक स्टेप वाचली. पुढची स्टेप बघा, इथे आता हा एलिमेंट 0 करायचा आपल्याला, मग हा पण 0. चला या -1 ला 0 करायचं आहे आपल्याला. हेल्प कुणाची आहे, या 1 ची मदत घेऊन इथे 0 करायचं आहे. तर ठीक आहे, म्हणजे काय करा, हा पहिला रो आहे आणि हा तिसरा रो आहे. मग पहिल्या रो आणि तिसऱ्या रो ची ऍडिशन जरी केली, -1 + 1 0 होत आहे. मग मी ऑपरेशन म्हणेल R1 + R3 सिंपल ऑपरेशन. मी दोघांची ऍडिशन करतो, तर ऍडिशन बघा काय येते. A इनवर्स इज इक्वल टू, चला ऍडिशन पहिला रो तिसऱ्याची ऍडिशन 1 + 0 1, 0 + 0 0, -1 + 1 0, -2 + 5 3, 1 - 2 -1 -2. सगळं ऍडिशन करतोय. सॉरी आपण ऍडिशन करतोय बघा. -1 + 2 म्हणजे येणार +1. प्रॉपर कॅल्क्युलेशन खूप स्ट्रॉंग पाहिजे बघा आपल्या मेथड मध्ये, लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय, रोजचं जर 3/3 चं सम आलं तर शेवटी सोडवायला या, मध्ये नको, कारण कुठे एक जंपर व्हील सांगता येत नाही. ठीक आहे. R1 + R3 झालं, ऍडिशन झाली. बाकी सगळे रो ऍज लिहा. 0 1 2 -5 2 -1, 0 0 1 5 -2 +2.
आता लास्ट स्टेप बोलली तुमची कोणती, हा एलिमेंट सुद्धा झिरो करा. शेवटची स्टेप या 2 ला झिरो करायचं आहे आणि हेल्प या 1 चीच घ्यायची आहे. मग काय हेल्प घेता येईल बघा आपल्याला जेणेकरून त्याला झिरो करता येईल. बघूया आता बघा त्याची हेल्प आपण बघूया काय हेल्प घेता येईल. तर इथं मांडूया की हा जो 2 आहे 2 हा सेकंड रो मध्ये आहे आणि 1 हा थर्ड रो मध्ये, कारण हेल्प 1 चीच असते. तर झिरो करताना ठरल्याप्रमाणे तर 2 - 2 केलं तर झिरो येईल. इथं 2 पाहिजे म्हणून या 2 ने या रो ने मल्टिप्लाय केलं. 2 ने मल्टिप्लाय केलं 2 * 0 0 2 * 0 0 2 1 = 2 2 5 = 10 2 2 = 4 2 2 = 4 मल्टिप्लिकेशन केलेले आहे. आता 2 - 2 0 येतोय म्हणजे ऑपरेशन झालं R2 - 2 R3. R2 - 2 R3 आपल्या समोर मांडतो आहे. A इन्व्हर्स = काय येईल बघा आपलं फर्स्ट रो मध्ये आहे तसा फर्स्ट रो मध्ये नो चेंज. इन फर्स्ट रो देयर इज नो एनी चेंज. इन सेकंड रो R2 - 2 R3 सेकंड रो आणि थर्ड रो सेपरेशन करा. थर्ड रो खाली मल्टिप्लाय करून ठेवलेला 0 - 0 0 1 - 0 1 2 - 2 0 -5 - 10 सेपरेशन करतोय -5 - 10 -15 2 - 4 2 सबट्रॅक्शनचा मध्ये साइन मायनस आणि मग -4 आहे 2 + 4 6 -1 -4 -5 थर्ड रो मध्ये पण काही चेंज नाही ॲज इट इज लिहा 0 0 1 5 -2 + 2 हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. हा जर आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स हे आपलं फायनल आन्सर म्हणजे I म्हणू शकतो मी I * A इन्व्हर्स इज इक्वल टू हा मॅट्रिक्स आहे तसाच येणार आहे. म्हणजे हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे. यामध्ये कोणाला काही शंका असेल तर मला नक्की कळवा. आणि 3/3 चा आपल्याला 3/3 चा सुद्धा आन्सर काढायचं डायरेक्ट शॉर्टकट टेक्निक आहे. त्या टेक्निकने आपण क्रॉस चेक करू शकतो की आलेला आन्सर नक्की करेक्ट आहे का. तर चला मी तुम्हाला ती शॉर्ट टेक्निक पण सांगतो. आता असंही आपण रोड ट्रान्सफॉर्मेशन मेथड घेतलेले आहेच त्याची टेक्निक सांगेल बघा. चला तर आता यामध्ये मी तुम्हाला शॉर्ट टेक्निक सांगतो की आलेला आन्सर आपला करेक्ट आहे का रॉंग आहे कसं चेक करायचं क्रॉस चेक. मी बाकी सगळं इरेज करतो फक्त इन्व्हर्स ठेवतो. आपला इन्व्हर्स बघा आपला हाच आलेला आहे जसाच तसाच ठेवू आणि चेक करू आपला आन्सर करेक्ट आहे का. काय करायचं बघा जो तुमचा क्वेश्चन असतो त्या क्वेश्चनला फक्त तुम्हाला मांडता आला पाहिजे. ही अशी मांडणी करून घ्यायची बघा. काय मांडणी करून घ्यायची आहे तर लक्षात घ्या आपला क्वेश्चनचा ए मॅट्रिक्स जो आहे याचा सेंटर याचा डिटरमिनंट आपण काढलं होतं बघा किती आला होता रे 1 आलेला आहे. तर आता याचा जो सेंटर आहे 1 या सेंटर पासून बघा खाली लिहित जायचं आपल्याला. सेंटर पासून खाली लिहित जायचंय. खाली लिहित जा म्हणजे बघा 1 1 आणि परत वर येऊन परत खाली रीड करायचं बघा. म्हणजे 1 1 0 1 म्हणजे इथं रीड करत जायचं असं सायकल फिरल्यासारखं जायचंय बघा सेंटर पासून. आणि रीड करताना मी असं कॉलम वाईज रीड करतोय लिहिताना मी रो वाईज लिहिणार. म्हणजे बघा 1 1 0 1 1 1 0 1 तसंच सेम पुढच्या याला इथे आता लगेच करायचं परत सेम तसंच 0 पासून 0 3 -1 0 0 3 -1 0 त्यानंतर तसंच बघा द्यायचं झालं आता इथे करायचं 5 0 2 5 5 0 2 5 आणि पहिला रो आहे त्या साईडला रिपीट करा फक्त 1 1 0 1 हे लिहिल्यानंतर तुमचा आन्सर आल्यास जमा झालेला आहे. फक्त काय करा पटपट आता याचं क्रॉस करा. क्रॉस केलं की तो आन्सर चेक करा ते चालेल का. क्रॉस म्हणजे डिटरमिनंट दोघांची 2 बाय 2 डिटरमिनंट काय बघा 3 1 = 3 3 1 = 3 -1 0 0 3 - 0 3 बघा तेच उत्तर आले म्हणजे आपलं करेक्ट आहे. पुढचा येतलं काही बघा मी तर पाहिजे तरी सेपरेट सोडवतो काय उत्तर येणार आपलं इथं मांडतोय. जो आपण ए इन्व्हर्स निघतोय माझा डायरेक्ट आता हा काय आलं बघायचं 3 1 = 3 -0 म्हणजे 3 आलं. पुढचं यांचं क्रॉस 1 * -1 -1 0 * 3 0 म्हणजे किती येतं -1 येत आहे. पुढचा आता यांचं क्रॉस केलं 0 1 = 0 -1 * -1 -1 +1 म्हणजे 1. त्यानंतर पुढचा यांचं क्रॉस करत चला आता सेकंड लाईन क्रॉस 0 * 0 0 -3 5 = 15 0 - 15 म्हणजे -15. पुढचा यांचा क्रॉस 3 2 = 6 -0 म्हणजे 6च. पटपट ओरली केलं मला तर फास्ट होईल. -1 * 5 -5 हे तर 0च आहे म्हणजे -5. यांचा क्रॉस करत चला 5 येणार फक्त 0 -2 1 = 2 0 - 2 म्हणजे -2 2 1 = 2 हे 0 होईल म्हणजे 2. आणि तिथे लक्षात घ्या एवढं उत्तर आलं की बाहेर डिटरमिनंट द्यायचं असतं तुम्हाला इथे पण डिटरमिनंट आपल्याला काय आला होता रे 1 म्हणजे तुमचं इथे उत्तर काय आलेलं आहे 1.
मोबाईल असल्यामुळे उत्तर काही चेंज झालेलंच नाही. हे क्वेश्चन बघा, आपला आन्सर मॅच करा. एकदम परफेक्टली मॅच होते, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. सगळे तुम्हाला प्रॉपर, मला वाटतं एवढे हार्ड मेथड आहे, एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे. तरी ट्राय करा. काही शंका असेल तसं कळवा, आपण तसं काहीतरी इम्प्लिमेंटेशन करत जाऊ. कृपया मी एवढंही तळतळीने किंवा कळकळीने एवढं शिकवतोय, तर याचा नक्कीच जास्तीत जास्त मुलांना फायदा होईल याची काय करा, प्रयत्न करा. सर्वांना आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला चांगलं ग्रो करा, जेणेकरून आपली कम्युनिटी वाढेल आणि लाईव्ह लेक्चर घेताना आपल्याला इंटरॅक्शन करायला नक्कीच मदत होईल, हेल्प होईल. चला, तर आजच्या या भागामध्ये आपण थांबूया. आता आपल्या पुढच्या पार्टमध्ये कोणता तरी नवीन चांगला इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येऊया.